नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या आणि ज्वलंत विषयावर बोलणार आहोत। मराठा समाजाला खरंच आरक्षण मिळू शकतं का आणि कायद्याने हे शक्य आहे का? शासनाचा जी.आर खरंच फसवा आहे का? मित्रांनो, गेल्या वर्षभरामध्ये आंदोलने, उपोषणे, मोर्चे सगळं आपण बघितलं। सरकार आरक्षणाचा जी.आर काढतो, परंतु तो कोर्टामध्ये टिकत नाही। तर मित्रांनो, याच विषयावर आपण बोलणार आहोत, कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक करा, तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट करायला सुद्धा विसरू नका। चला तर आपण विषयाला सुरुवात करूया। मित्रांनो, प्रथम आपण भारतीय संविधान आणि आरक्षणाची मर्यादा काय ते समजून घेऊया। भारतीय संविधानात आरक्षणाची तरतूद सुरुवातीपासून नव्हती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील शोषित, वंचित, मागास घटकांसाठी तात्पुरता उपाय म्हणून आरक्षण दिलं। कलम 14 मध्ये सर्व नागरिकांना समानता, कलम 15(4), 15(5) मध्ये शिक्षणात मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद, कलम 16(4) मध्ये नोकरीत मागासवर्गीयांना आरक्षण। पुढे जाऊन संविधानात असं सुद्धा म्हटलेलं आहे, समानतेच्या अधिकाराला बाधा न आणता जे मागास आहेत त्यांना सरकार विशेष मदत करू शकतं। म्हणजे मागासवर्ग ठरवण्यासाठी ठोस निकष लागतात, फक्त आंदोलने, भावनिक मागणी किंवा राजकीय दबाव पुरेसा नसतो। 1992 मध्ये मंडल आयोग केस, त्याच्यामध्ये सुद्धा स्पष्ट केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने की आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा जास्त असणार नाही। 50% पेक्षा जास्त आरक्षण द्यायचं असेल तर अत्यंत अपवादात्मक परिस्थिती लागते। कोणता समाज मागास आहे हे ठरवण्यासाठी समाजशास्त्रीय आकडेवारीची आवश्यकता असते। महाराष्ट्रामध्ये या आधीच 50% आरक्षण भरलंय, साधारण 52% आपल्या महाराष्ट्रामध्ये आरक्षण आहे। त्या पलीकडे नवीन आरक्षण देणे फार अवघड जाते। जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की अपवादात्मक परिस्थितीमध्ये आरक्षण वाढू शकतं, पण म्हणजे मराठा समाजाला मागास, कारण आरक्षण हे आर्थिक निकषावर दिलं जात नाही तर मागासलेपणावर आर्थिक निकष ठरत असतो। आणि मराठा समाजाचं मागासलेपण आता तरी किंवा अजूनपर्यंत तरी सिद्ध करता आलं नाही। त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने मराठा समाजाला आरक्षण देणं हे अडचणीचा विषय ठरलेला आहे। मित्रांनो, मग सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही का? तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार वारंवार प्रयत्न करत आहे। 2014 मध्ये सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना आरक्षणाचा जी.आर आणला होता, परंतु हायकोर्टामध्ये तो थोडासा मान्य झाला, पण सुप्रीम कोर्टामध्ये तो रद्द केला। त्यानंतर 2018 मध्ये भाजपा शिवसेना सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आरक्षण दिलं होतं, पण 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण रद्द केलं। कारण काय होती? 50%ची मर्यादा ओलांडली आहे आणि मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करता आलं नाही। मराठा समाज यापूर्वीपासूनच राजकारणामध्ये, शेतीमध्ये प्राधान्य म्हणजे प्रावीण्य असलेला समाज आहे। त्यांचं मागासलेपण, मराठा समाजामध्ये काही समाज जरी गरीब असला तरी सरसकट पूर्ण समाजाला आरक्षण मिळणे हे कायद्याच्या दृष्टीने अडचणीचं ठरत आहे। कारण काय आहे की मागासलेपण जे आहे ते सिद्ध करण्यासाठी खूप मोठ्या अडचणी येत आहेत। मित्रांनो, जर जी.आर टिकत नसेल तर मग जी.आर का काढला जातो? मित्रांनो, जी.आर आणि कायदा ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे। जी.आर हा एक प्रशासकीय आदेश असतो, सचिवालयातून तो जारी होतो। एखाद्या कामाचं म्हणजे विभागाचं काम, निधी, योजना सुरू करण्यासाठी याचा वापर करतात, पण जी.आर हा कायद्याचा बरोबरीचा नसतो। एखाद्या शाळेचा निधी द्यायचा असेल तर जी.आर निघतो, एखाद्या तालुक्याला आरोग्य शिबिर घ्यायचं असेल तर जी.आर निघतो। हे चालतं कारण ह्या गोष्टी छोट्या आहेत, घटनात्मक गोष्टी नाहीत। पण आरक्षण हा एक घटनात्मक विषय आहे, त्यासाठी कायदा, आकडेवारी आणि न्यायालयीन चाचणी आवश्यक असते। फक्त जी.आर करून आरक्षण दिलं असतं म्हणणं म्हणजे कायद्याचा थोडा भंग केल्यासारखं आहे। जी.आर काढला, कोर्टात आव्हान आलं, कोर्टात एखाद्या कायद्याला जर किंवा जी.आरला जर कायद्याचा आधार नसेल तर तसा जी.आर हा रद्द केला जातो। मित्रांनो, बऱ्याचदा या संदर्भामध्ये जी.आर काढले गेले, परंतु ते कोर्टामध्ये टिकत नाहीत, कारण कोर्टामध्ये टिकण्यासाठी काही पुरावे द्यावे लागतात आणि ते पुरावे जर दिले नाहीत तर ते तसा जी.आर हा टिकत नाही। कारण आपल्या देशामध्ये कायदा सर्वोच्च आहे।
कोणताही कायदा जर करायचा असेल तर तो संविधानाच्या चौकटीत बसणे गरजेचं आहे, तर आणि तरच तो GR असो किंवा कोणता कायदा असो किंवा कोणता आदेश असो तो टिकतो. मग मित्रांनो, शेवटी एक प्रश्न पडतो की मराठा समाजाला आरक्षण मिळणार कधी? मित्रांनो, फक्त मोर्चे, GR किंवा राजकीय दबाव आणून आरक्षण मिळणे कठीण आहे. जोपर्यंत संविधानामधील 50% मर्यादा जोपर्यंत घटनात्मक दृष्टीमध्ये बदलत नाही तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणे कठीण आहे. कारण महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी 52% हे आरक्षण झालेलं आहे. त्यामध्ये आता जर वाढवायचं असेल तर घटनात्मक दुरुस्ती करावी लागणार आणि घटनात्मक दुरुस्ती करणे थोडंसं डिफिकल्ट जाईल. त्यानंतर मराठा समाजाचं मागासलेपण हे सिद्ध होत नाही, कारण मराठा समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये जमीनदार आहे. मराठा समाजाचं मोठं वर्चस्व हे राजकीय गोष्टींमध्ये आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी, काही मराठा समाजातील बांधव हे जरी गरीब असले किंवा त्यांना जरी गरज असली तरी सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणे हे खूप डिफिकल्ट जाणार आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ओबीसीचा अधिकार ठरवण्याचा जो अधिकार आहे तो राज्यांना नाही आहे, तर तो केंद्र सरकारचा अधिकार आहे. त्यामुळे जरी महाराष्ट्र सरकारने जरी कायदा काढला तरी तो पुढे जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये अडकतो. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. खूप खूप धन्यवाद.